लाडका भाऊन आणलेली तरुणांना 10,000 रुपयाचं तुम्ही स्टायपंड दिलात त्याच्या स्किलसाठी, त्याचा किती दुरुपयोग झाला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नाशिकच्या मराठा शिक्षण प्रसारक मंडळाने फार मोठा आहे, ते 10,000 कर्मचारी आहेत. त्यातील काही कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने आहेत किंवा फिक्स पेमेंटवर आहेत, 25,000 20,000च्या पेमेंट. या संस्थेने 3,000 तरुणांचे फॉर्म भरून घेतले कौशल्य विकासासाठी. त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी 2 महिने त्या तरुणांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये पडले 3,000 लोकांच्या. जे कर्मचारी कंत्राटी किंवा फिक्स पेमेंटवर आहेत मराठा शिक्षण मंडळाच्याकडे, म्हणजे ती लूट साधारणतः 30 कोटीची लूट केली गेली. आणि हे लक्षात आल्यानंतर ते बंद केलं गेलं. तो विषय आम्ही मांडलाय, सभागृहात आणलाय, आमची लक्षवेधी आहे. उद्या काय लागेल तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू. पण अशा पद्धतीनं हे जर त्या योजनांना फुसकाबार असेल, दुरुपयोग होत असेल आणि काम झाल्यानंतर त्यांना 6 महिन्यापासून त्याचं स्टायपंड दिलं जात नसेल तर ही योजना कुठल्या कामाची. मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो, आहे बेईमान आहेत. तुमच्याशी बेईमानी करून योजनांची फूस लावून तुमचं मतदान घेऊन तुम्हाला फसवलं आहे. आता जिथे भेटतील तिथे यांना जागा दाखवण्याचं काम जनतेने आणि तरुणांनी केलं पाहिजे, असं आवाहन सुद्धा करतो.